कंत्राटदार मौना, मग रस्त्याचे खरे सूत्रधार कोण? जय किसान मजूर सहकारी संस्था मासळचे नाव पुढे, पण जबाबदारीपासून अलिप्तता? 45 लाखांच्या नांदेड करांडला रस्त्याच्या बांधकामात पारदर्शकतेचा प्रश्न अधिकच गडद. नांदेड करांडला रस्त्याच्या 45 लाख रुपयांच्या कामावर भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि अनियमिततेचे आरोप होत असताना आता आणखी एक गंभीर प्रश्न पुढे आला आहे. या कामाचा खरा कंत्राटदार कोण? कारण कामासाठी संबंधित म्हणून समोर येत असलेल्या जय किसान मजूर सहकारी संस्था मासळ यांचे अध्यक्ष रजत गौरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संशयाचे धुके आणखी दाट झाले आहे. विशेष म्हणजे मजूर सहकारी संस्थांचा मूळ उद्देश हा संस्था सदस्य अथवा स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि श्रमाधारित कामे पार पाडणे असा असतो. परंतु अनेक ठिकाणी अशा संस्थांच्या नावावर मोठमोठी बांधकामे होत असताना प्रत्यक्ष निर्णय, तांत्रिक नियंत्रण व कामकाज हे अधिकारी, अभियंते किंवा इतर प्रभावशाली घटकांकडूनच चालविले जात असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. त्यामुळे संस्था केवळ नावापुरती आणि पडद्यामागे खरे ठेकेदार दुसरेच की संबंधित अधिकारी अभियंतेच असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. नांदेड करांडला रस्त्याच्या कामातही अशीच परिस्थिती आहे काय? कामाची गुणवत्ता, माहिती फलकातील विसंगती, खर्चाचा तपशील अस्पष्ट असणे आणि तक्रारींनंतरही स्पष्ट भूमिका न घेणे यामुळे या संपूर्ण प्रकरणात केवळ कंत्राटदार नव्हे तर संबंधित अभियंते व विभागीय अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामस्थांमध्ये आता चर्चा रंगू लागली आहे की जर काम योग्य आणि नियमानुसार झाले असेल तर संबंधित संस्था किंवा जबाबदार घटकांनी पुढे येऊन खुलासा का करू नये? मौन हे अनेकदा प्रश्नांचे उत्तर नसते, उलट संशय अधिक वाढवणारे ठरते. दरम्यान शासन नियमांनुसार मजूर सहकारी संस्थांना मिळणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता, तांत्रिक निकषांचे पालन आणि जबाबदारी निश्चित असणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात अधिकारी अभियंत्यांच्या प्रभावाखाली संस्था केवळ नावापुरत्या वापरल्या जात असतील तर ही बाब सहकार क्षेत्र आणि सार्वजनिक निधी या दोन्हींसाठी चिंतेची ठरू शकते. त्यामुळे आता चौकशी केवळ रस्त्याच्या गुणवत्तेपुरती मर्यादित न राहता काम कोणी केले, निर्णय कोणी घेतले आणि जबाबदार नेमकी कोण याचाही शोध घेणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. 45 लाखांचा रस्ता की अधिकाऱ्यांच्या छत्राखाली उभा राहिलेला संशयाचा, भ्रष्टाचाराचा महामार्ग? या प्रश्नाचे उत्तर आता चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे. प्रतिक्रिया. सगर काम प्रगतीपथावर असून अंतिमरित्या पूर्ण झालेले नाही. विभागामार्फत आवश्यक गुणवत्ता चाचण्या नियमानुसार घेण्यात येत आहेत व आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, सुधारणा करून घेण्यात येतील. तसेच मंजूर अंदाजपत्रकातील सामान्य विवरणामध्ये उपलब्ध निधीच्या मर्यादेनुसार सदर रस्ता हलक्या कृषी वाहतुकीसाठी सेवाक्षम राहील असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. मात्र सदर मार्गावर अतिभारित रेती व जड वाहनांची वाहतूक होत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले असून याबाबत संबंधित महसूल व पोलीस विभागांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविण्यात येत आहे. कंत्राटदार संस्थेच्या अंतर्गत बाबींवर प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही. विभागामार्फत सदर कामाची नियमानुसार तांत्रिक देखरेख व गुणवत्ता नियंत्रण करण्यात येत आहे. रजत अतकरे, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, लाखांदूर.